नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक माहिती नाही तर एक लाईफ चेंजिंग अनुभव ठरणार आहे. आपण जसे मोठे होतो तसे आपल्याला वाटतं की आपण खूप काही मिळवले. पण खरं सांगू, आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रगती करण्यासाठी काही गोष्टी मिळवण्यापेक्षा काही गोष्टी सोडून देणं जास्त महत्वाचं असतं. कल्पना करा, तुम्ही एका डोंगरावर चढत आहात आणि तुमच्या पाठीवर एक खूप मोठं आणि जड ओझं आहे. तुम्ही कितीही ताकद लावली तरी त्या ओझ्यामुळे तुमची गती कमी होणारच. आपल्या आयुष्यातही आपण अशाच काही सवयी, विचार आणि ओझी वागवत असतो, ज्यांची खरं तर एका ठराविक वयानंतर अजिबात गरज नसते. ही ओझी आपल्याला मानसिक थकवा देतात, आपली शांतता ही राहून घेतात आणि आपल्याला आतून रिकामं करतात. आज मी तुम्हाला अशा 21 गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही आजच थांबवल्या नाहीत तर कदाचित पुढच्या 10 वर्षानंतर तुम्हाला खूप मोठा पश्चाताप करावा लागेल. विशेषतः 11व्या मुद्द्यानंतरचे बदल ते तुमच्या जगण्याची पद्धतच बदलून टाकतील. चला तर मग स्वतःला अधिक समृद्ध आणि हलकं करण्यासाठी आजपासून आपण सर्वात आधी करायला हवं ते म्हणजे सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणे. आपण लहानपणापासून सगळे आपल्याबद्दल चांगलं बोलले पाहिजेत या विचारात मोठे होतो. पण लक्षात ठेवा, हे जग अंतरंगी आहे. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी कोणाला तरी तुमचं वागणं खटकणारच. एका विशिष्ट वयानंतर हे मान्य करायला शिका की तुम्ही प्रत्येकाच्या पसंतीस उतरू शकत नाही. लोकांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःचे छंद, स्वतःची स्वप्न आणि आपली मूळ ओळख हरवून बसतो. लोकांच्या अपेक्षांचा डोंगर आपण कधीपर्यंत चढणार आहोत? ज्या दिवशी तुम्ही लोकांची हा मध्ये हा मिळवणं थांबवाल, त्या दिवशी तुम्हाला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव येईल. स्वतःच्या आनंदापेक्षा इतरांच्या समाधानाला जास्त महत्त्व देणं आता थांबवा. कारण तुमच्या आयुष्याचे निर्माते तुम्ही स्वतः आहात. आयुष्यात शांतता हवी असेल तर स्वतःची मत ठामपणे मांडायला शिका. सर्वांना खुश करण्याचा हा व्यर्थ अट्टहास सोडला की तुमची नजर स्वतःच्या प्रगतीकडे वळेल आणि मग तुम्ही थांबवू शकाल. ती गोष्ट म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करणे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण कोणाचे तरी चकचकीत फोटो पाहतो आणि लगेच आपल्या साध्या आयुष्याची तुलना त्यांच्याशी करायला लागतो. कोणाचं लग्न झालं, कोणाला प्रमोशन मिळालं, कोणाची गाडी मोठी आहे, या विचारात आपण स्वतःच्या प्रगतीचा आनंदच विसरून जातो. पण सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, संघर्ष आणि वेळ वेगळी असते. दुसऱ्यांच्या आयुष्यातील फक्त हायलाइट्स पाहून स्वतःला कमी लेखणं हे मानसिक आरोग्यासाठी घातक आहे. तुमची स्पर्धा फक्त तुमच्या कालच्या स्वरूपाशी असली पाहिजे. तुम्ही काल काय होतात आणि आज काय आहात यात जर प्रगती असेल तर तुम्ही यशस्वी आहात. दुसऱ्यांची शर्यतीत धावणं आता थांबवा आणि स्वतःच्या मार्गावर लक्ष केंद्रित करा. या तुलनेच्या चक्रातून तुम्ही जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची खरी किंमत कळेल. पण ही किंमत टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मनातून काढून टाकावी लागेल. ती म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती. 4 लोक काय म्हणतील हा आपल्या समाजातील सर्वात मोठा राग आहे. या एका वाक्यामुळे आजवर लाखो स्वप्नांचा गळा आवळला गेला आहे. गंमत म्हणजे ज्या लोकांसाठी आपण आपले निर्णय बदलतो त्या लोकांना तुमच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालथ सुरू आहे याची काहीच पडलेली नसते. जे आज बोलतील आणि उद्या विसरून जातील, पण त्यांचे शब्द मनात घर करून राहिल्यामुळे आपण आपल्या मनाप्रमाणे जगणं सोडून देतो. एका वयानंतर हे समजणं गरजेचं आहे की तुमचं आयुष्य हे तुमचं आहे, ते लोकांचं नाही. तुम्हाला जे आवडतं, जे योग्य वाटतं ते बिंदास करायला शिका. लोकांच्या ओपिनियनला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देणं आता बंद करा. लोकांच्या मतापेक्षा स्वतःच्या आनंदाला तुम्ही जेव्हा महत्त्व द्याल तेव्हा तुमचं मन कमालीचं शांत होईल आणि या शांततेमुळे तुम्ही टाळू शकाल ती अनावश्यक कृती म्हणजे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे. प्रत्येक वादात आपलंच म्हणणं खरं करून कोणाच्याही चुकीच्या शब्दाला लगेच उत्तर देणं किंवा प्रत्येक कमेंट्स स्पष्टीकरण देत बसणं हे खूप थकवणार असतं. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट होणं म्हणजे तुमच्या ऊर्जेचा अपव्यय आहे. काही वेळा मौन हे सर्वात शक्तिशाली उत्तर असतं. समोरच्या व्यक्तीला तुमचं म्हणणं समजून घ्यायचं नसेल तर तिचे डोकं फोडण्यात काहीच अर्थ नसतो. एका ठराविक वयानंतर शांत राहणं ही तुमची कमजोरी नसून ती तुमची मॅच्युरिटी असते. काही गोष्टी इग्नोर करणं हीच खरी समजदारी आहे. विनाकारण रिॲक्ट होणं जेव्हा तुम्ही थांबवता तेव्हा तुमची मानसिक शक्ती वाचते. हीच शक्ती तुम्हाला ताकद देते अशा लोकांपासून दूर होण्याची जे तुमच्यासाठी आहेत. टॉक्सिक लोक आणि नाती. काही नाती आपल्याला आनंद देण्याऐवजी फक्त मानसिक त्रास देतात. मग ते मित्र असोत किंवा नातेवाईक. जर त्या नात्यात सन्मान नसेल आणि फक्त टोमणे किंवा नकारात्मकता असेल तर अशी नाती वेळीच तोडली किंवा त्यांच्यापासून लांब राहिलेलं चांगलं. खूप वर्षाची मैत्री आहे म्हणून अपमान सहन करत राहणं आता थांबवा. तुमची मेंटल हेल्थ ही कोणत्याही नात्यापेक्षा मोठी आहे. टॉक्सिक म्हणजे टॉक्सिक, मग ते कुठूनही असो आणि कसंही असो. नात्यामध्ये हा नकारात्मक कचरा एकदा साफ केला की तुमचं मन मोकळं होईल. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की बाहेरच्या जगाशी आणि लोकांशी कसं वागावं. कारण इथून पुढचे जे मुद्दे आहेत ते थेट तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाशी आणि तुमच्या आरोग्याशी जोडलेले आहेत.
हे पुढचे मुद्दे जर तुम्ही गांभीर्याने घेतले नाहीत तर कदाचित वय वाढल्यानंतर शरीराने आणि मनाने तुम्ही खूप लवकर थकाल. त्यामुळे आता आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आयुष्याचा पाया आहेत. चला तर मग वळूया सर्वात महत्वाच्या बदलाकडे, जो म्हणजे भूतकाळात अडकून राहणे. तेव्हा मी असं केलं असतं तर बरं झालं असतं किंवा त्याने माझ्यासोबत असं का केलं, अशा विचारात अडकून राहणे तुमचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही खराब करते. भूतकाळ बदलत नाही, पण त्यातून आलेले धडे नक्कीच कामाला येतात. एका वयानंतर एक्सेप्टन्स किंवा स्वीकार करणे ही खूप महत्वाची गोष्ट असते. जुन्या चुका कुरवाळत बसण्यापेक्षा त्यातून मुक्त व्हा आणि स्वतःला एक नवी संधी द्या. भूतकाळाचा हा पाठलाग थांबवून जेव्हा तुम्ही पूर्णपणे वर्तमानात जगायला लागाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भविष्यासाठी सर्वात महत्वाची गुंतवणूक आहे ती म्हणजे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष. आरोग्य, झोप आणि योग्य आहार ही चेन नसून ती गरज आहे. नंतर बघू म्हणत शरीराकडे दुर्लक्ष करणे एका वयानंतर खूप महागात पडते. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शरीर चांगलं नसेल तर जगातील कोणतेही सुख तुम्ही उपभोगू शकणार नाही. वेळोवेळी स्वतःची काळजी घ्या, व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या. आरोग्याची हेळसांड थांबवून जेव्हा तुम्ही स्वतःला फिट ठेवाल, तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल. पुढे जाण्याआधी एक छोटा प्रश्न, या 7 मुद्द्यापैकी कोणता मुद्दा तुमच्या आयुष्याची जास्त जुळतोय? लगेच कमेंट करा, मला वाचायला नक्कीच आवडेल. विषय महत्वाचा वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आता बोलूया अशा एका सवयीकडे जी आपण नकळत रोज पाळतो. ती म्हणजे प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असा हट्ट. परफेक्ट वेळ, परफेक्ट परिस्थिती किंवा परफेक्ट मूड हे सगळं एक वेटिंग गेम आहे. एका वयानंतर कळतं की डन इज बेटर दॅन परफेक्ट. परफेक्शनसाठी थांबून राहण्यापेक्षा काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रत्येक प्रयत्नात तुम्ही आधीपेक्षा नक्कीच चांगलं करू शकता. पण त्या एका 100% अचूकतेच्या हट्टामुळे स्वतःला तणावात टाकू नका. परफेक्शनचा हा हट्ट सोडला की आयुष्य सोपं वाटू लागतं. मग तुम्हाला इतरांच्या वागण्याने दुःख होणं ही बंद होतं. कारण तुम्ही थांबवलेल्या असतात त्यामध्ये इतरांकडून ठेवलेल्या अति अपेक्षा. आपण कोणासाठी काही केलं की त्यांनी आपल्यासाठी करावं ही अपेक्षा दुःखाला आमंत्रण देते. आपण इतरांच्या मदतीला धावून गेलो तर तेही येतील असं नसतं. कमी अपेक्षा म्हणजे जास्त शांती. तुम्ही जे काही करताय ते स्वतःच्या आनंदासाठी करा, परतफेडीसाठी नको. जेव्हा तुम्ही समोरच्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता. अपेक्षेचे हे जाळं तोडले की तुम्हाला आयुष्यातला सर्वात मोलाचा धडा मिळतो. तो धडा असा, जगाच्या आधी तुम्हाला स्वतःला द्यावं लागेल ते स्वतःला दिलेलं शेवटचं स्थान. आपण सगळ्यांना प्रायोरिटी देतो, सगळ्यांची कामं पहिले करतो, पण स्वतःला मात्र शेवटी ठेवतो. हे आता थांबवलं पाहिजे. स्वतःसाठी वेळ काढणं, स्वतःसोबत बसणं, विचार करणं हा स्वार्थीपणा नाही, तर तो सेल्फ रिस्पेक्ट आहे. स्वतःची काळजी घ्यायला शिका, कारण तुम्ही खुश असाल तरच तुम्ही इतरांना खुश ठेवू शकाल. स्वतःला प्राथमिकता द्यायला सुरुवात केली की तुम्हाला तुमच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची चिंता वाटू लागते. मित्रांनो, आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे गोष्टी अधिक प्रॅक्टिकल होणार आहेत. आता जे मुद्दे येणार आहेत ते तुमच्या खिशातल्या पैशापासून ते तुमच्या रोजच्या जगण्याच्या पद्धतीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर थेट परिणाम करतील. हे मुद्दे छोटे असले तरी त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. त्यामुळे आता अजिबात वेळ न घालवता आपण अशा एका विषयाकडे वळतो जो तुमच्या आयुष्याला एक नवी शिस्त आणि सन्मान मिळवून देईल. तो म्हणजे पैशाचं नियोजनाचा अभाव. पैसा सगळं काही नाही, पण पैशाविना सगळं कठीण आहे. एका वयानंतर आर्थिक साक्षरता असणं खूप गरजेचं आहे. विनाकारण उधापट्टी करणे थांबवा आणि बचतीकडे लक्ष द्या. आर्थिक नियोजन व्यवस्थित असेल तर तुमचा स्वाभिमान टिकून राहतो. मग तुम्हाला गरज उरत नाही ती जगाला ओढून सांडण्याची, म्हणजेच तुमची स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. ज्यांना तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यांना स्पष्टी करण्याची गरज पडत नाही, आणि ज्यांना समजायचंच नाही त्यांना तुम्ही कितीही सांगितलं तरी फरक पडत नाही. वारंवार स्वतःला सिद्ध करणं आता थांबवा. स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःचा विकास करण्यावर भर दिला की तुम्हाला जे उमजतं की नुसतं धावत राहण्यापेक्षा किती गरजेचं आहे ते म्हणजे सतत बिझी असल्याचा दिखावा. बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं असं नसतं. सतत धावपळ करण्यापेक्षा स्मार्ट वर्क आणि रेस्ट यांचा बॅलन्स राखणं महत्वाचं आहे. शांत राहून विचार करणं ही आळशीपणाची लक्षणं नाहीत. सततच्या धावपळीतून जेव्हा तुम्ही विश्रांती घेता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातील दबलेल्या आवाजाची जाणीव होते. हा आवाज तुम्हाला सांगतो की आता थांबवा. ते स्वतःच्या भावना दाबून ठेवणं. स्ट्रॉंग असणं म्हणजे भावना दाबून ठेवणं नाही, तर ते समजून घेणं आहे. मला काय वाटत नाही असा खोटा आवाज आणणं थांबवा. भावना व्यक्त करा, त्याकडे जागरूकपणे पहा. मनाचं ओझं हलकं झालंय की विचार स्पष्ट होतात. मग तुम्ही त्या विचारांना सहज फाटा देऊ शकता. ज्या आहेत चुकीच्या जुन्या सवयी. आतापर्यंत मी असंच करत आलोय म्हणून चुकीची गोष्ट पुढे चालू ठेवणं ही मॅच्युरिटी नाही. जे चुकीचं आहे ते बदलणं गरजेचं असतं.
जुने चुकीच्या सवयी बदलल्या की आयुष्यात सकारात्मकता येते आणि मग आपोआपच तुमच्या तोंड बंद होते, ती म्हणजे नशिबाबद्दलची सततची तक्रार. प्रत्येक संकटावर किंवा परिस्थितीवर रडत बसणं थांबवा. तक्रारी करण्यापेक्षा समाधानाकडे लक्ष द्या. कारण कृतज्ञ राहिल्याने आयुष्यात आपोआप आनंद वाढतो. तक्रारी करणं थांबवून जेव्हा तुम्ही समाधानी होता, तेव्हा तुमची निर्णय क्षमता वाढते. मग तुम्ही कोणालाही खंबीरपणे देऊ शकता. तो म्हणजे नाही म्हणण्याचाही संकोच. इतरांना खुश करण्यासाठी स्वतःच्या इच्छा मारून हो म्हणणं आता थांबवा. स्वतःच्या वेळेचा आणि क्षमाचा मान राखा. वेळ प्रसंगी नकार देण्याची ताकद आली की तुमची खूप ऊर्जा वाचते. हाच वाचवलेला वेळ तुम्ही वापरू शकता स्वतःसाठी, जेणेकरून थांबणार नाही तुमची नवीन गोष्ट शिकणे. आता माझं वय झालं हा विचार सर्वात घातक आहे. नवीन तंत्रज्ञान किंवा कला शिकणं कधीच सोडू नका. शिकणं थांबलाय की प्रगती थांबते. स्वतःच्या ज्ञानात भर पडली की तुमचं मन प्रगतीत गुंतून राहतं. मग तुम्हाला वेळच उरत नाही त्या गोष्टीसाठी, जी म्हणजे इतरांच्या खासगी आयुष्यातील ढवळाढवळ. कोणाच्या आयुष्यात काय चाललंय यात रस घेणं थांबवा. आपली ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावल्याने फक्त अस्वस्थता मिळते. जेव्हा तुमचं पूर्ण लक्ष स्वतःच्या प्रगतीवर केंद्रित होतं, तेव्हा तुमचा आत्मसन्मान जागा होतो. मग तुम्ही स्वतःहून थांबवतात ती चूक म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखणं. तुमचा संघर्ष आणि अनुभव ही तुमची ताकद आहे. स्वतःची तुलना करून स्वतःला कमी समजणं आता थांबवा. तुम्ही जसे आहात तसे मौल्यवान आहात. स्वतःची किंमत ओळखली की जगाचं ओझं हलकं वाटायला लागतं. मग तुम्ही आयुष्य मनापासून एन्जॉय करू शकता, म्हणजेच थांबवू शकता. आयुष्याबद्दलचं अति गंभीर प्रत्येक छोटी गोष्ट मनाला लावून घेणं आणि चिंतित राहणं थांबवा. आयुष्य हा एक खेळ आहे. तो आनंदाने खेळा. गंभीरपण सोडलंय की तुम्हाला जगण्यातला खरा आनंद मिळेल. मित्रांमुळे वय वाढणं म्हणजे फक्त आकडा वाढणं नाही, तर समाज वाढणं आणि अनावश्यक ओझं खाली ठेवणं आहे. आज 21 पैकी फक्त काही गोष्टी जर तुम्ही थांबवल्या तरी तुमचं आयुष्य नक्कीच हलकं, शांत आणि सुंदर होईल. तुम्हाला यातला कोणता मुद्दा सर्वात जास्त महत्त्वाचा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःचा आदर करा आणि आनंदी राहा. धन्यवाद.